रोजच्या रांगोळीचं टेन्शन घ्यायची आता अजिबात गरज नाही. त्यासाठी मी घेऊन आले आहे बघा सुंदर अशा 5 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. तर यामध्ये 4 रांगोळ्या टिपक्यांच्या आहेत बघा. 4x2 टिपके मी काढून घेतलेले आहेत. अगदी सरळ रेषेने जोडायचे आहेत बघा. पहिले 4-4 टिपके जोडलेले आहे, नंतर 3-3 टिपके जोडलेले आहे. एकमध्ये आपण चौकोन तयार करून घेतलेला आहे. पुन्हा सरळ एक रेष, पुन्हा ते 3-3 डॉट जोडून घेतलेले आहे बघा. कडेचे 3 डॉट पुन्हा एक सरळ रेषेने जोडून घ्यायचे आहे. अगदी सरळ रेषाच मारायची आहे. कुठेही रेष मारायची गरज नाही. अगदी सोपी रांगोळी आहे. आता टिपक्यांच्या रांगोळ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी कोणालाही ह्या रांगोळ्या काढता येतात. टिपके जोडायचे असतात आणि ह्या रांगोळ्या काढायच्या असतात. आता मध्ये बघा जी रिकामी जागा जास्त दिसते तिथे आपण पानं काढून घेतलेली आहेत आणि वरती एक रेष मारून छोटी छोटी फुलं तयार करून घेणार आहोत. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी. रोजची काढण्यासाठी झटपट होणारी आहे. छोटी छोटी फुलं मी तयार करून घेतलेली आहेत बघा काडीच्या मदतीने. मध्ये सुद्धा जी रिकामी जागा आहे तिथे एक छोटंसं फूल तयार करून घेतला. आता आपण यामध्ये थोडा कलर भरून घेणार आहोत. जिथे कोण तयार झालेले आहे तिथे एक डॉट देऊन घेणार आहोत. आता फुलांमध्ये ऑरेंज रंग देऊन घेतला. आता पानांमध्ये आपण हिरवा रंग भरून घेणार आहोत. सर्व पानांमध्ये बघा मी हिरवा रंग भरून घेतला. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी. टिपक्यांच्या रांगोळ्या गणिती प्रकार यामध्ये वापरले जातात. त्रिकोण, चौकोन किंवा गोल असं भूमितीय जे आकार असतात ना ते ह्या रांगोळ्यांमध्ये काढले जातात. आणि अगदी ज्यांना रांगोळी काढता येत नाही त्यांनासुद्धा ह्या रांगोळ्या नक्कीच काढता येतात. फक्त टिपके जोडायचे असतात. आपल्याला कल्पनेला सुचेल त्याप्रमाणे आकार द्यायचे असतात टिपके जोडून. त्यामध्ये तुम्ही कशाही प्रकारे त्रिकोण, चौकोन कसेही आकार या टिपके जोडून काढू शकतो आपण. बघा सुंदर आहे रांगोळी. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. अगदी छान आहे रांगोळीचा. तर 2 नंबरची रांगोळीसुद्धा याच प्रकारची आहे. 4x2 टिपक्यांचीच ही सुद्धा रांगोळी आहे बघा. आता 4x2 टिपक्यांच्याच मी इथे रांगोळ्या दाखवलेल्या आहेत. वेगवेगळे आकार त्यामध्ये दाखवलेले आहेत. आता इथे बघा 2-2 पाकळ्यांचे मी आकार काढून घेतलेले आहेत. 3-3 टिपके जोडून घ्यायचे आहेत. कडेचे जे 3 टिपके आहेत ते जोडून घ्यायचे आहेत. आता मध्ये एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे. आता ज्या आपण पाकळ्या काढलेल्या आहेत 2-2 तिथून सरळ रेषमध्ये सरळ जायचं आहे आणि एक फांदीप्रमाणे एक आकार काढून घ्यायचा आहे. रेषेच्या बाजूला छोटे छोटे डॉट देऊन घ्यायचे आहेत. बघा मी छोटे छोटे डॉट देऊन घेतलेले आहेत. आता वरती आपण ऑरेंज कलरने एक फक्त काडी फिरवूनच फूल काढून घेणार आहोत. थोडंसं बोटाच्या मदतीने आकार देऊन काडीच्या मदतीने बघा फक्त गोल फिरवून घेतलेला आहे. थोडासा पिवळा रंग त्यामध्ये टाकून घेतला. आता ज्या पाकळ्या काढलेल्या आहेत आपण 2-2 पाकळ्या काढलेल्या आहेत तिथे आपण लाल रंग भरून घेणार आहोत. ही रांगोळी अगदी सोपी आहे बघा. रोजची तुळशीसमोर, देवासमोर काढण्यासाठी आणि अगदी कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. आता मध्ये रिकामी जागा दिसते तिथे आपण डॉट देऊन पानं काढून घेणार आहोत बघा. एक रेष द्यायची आहे. फक्त पानांचा आकार काढून घ्यायचा आहे. आता ज्या फुलांच्या पाकळ्या काढलेल्या आहेत तिथे आपण एक सफेद रेष देऊन एक डॉट देणार आहोत. त्यामुळे आणखी एक रांगोळीला सुंदर लुक येतो. अगदी सोपी आहे बघा. अगदी लहान मुलींनासुद्धा ही रांगोळी काढता येईल अशी ही रांगोळी आहे. नक्कीच तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला ही रांगोळी काढता येईल. अगदी सोपी आहे, झटपट होणारी आहे. रोजची काही गडबडीमध्ये काढण्यासाठी. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. खूप सुंदर आहे. आता 3 नंबरची जी रांगोळी आहे तीसुद्धा 4x2 टिपक्यांचीच आहे बघा. 4x2 टिपके मी काढून घेतलेले आहेत. आता इथेही आपण बघा क्रॉस लाईनने ते 3-3 टिपके जोडून घेणार आहोत. आता एक वरती टोकाला आपण शंखाचा आकार काढून घेणार आहोत. प्रत्येक लाईन पुढे नेऊन बघा शंखाप्रमाणे एक आकार काढून घ्यायचा आहे.
तर रांगोळीमध्ये शंख काढलेला खूप शुभ मानलं जातं बघा. आता जे मध्ये रिकामी जागा राहिली तिथेसुद्धा आपण एक जोडून घेणार आहोत, टिपके तिथे जोडून घेणार आहोत. मधल्या भागात एक आपण 4 पाकळ्यांचं फूल काढून घेणार आहोत. सोप्या पद्धतीनेच फूल काढलेलं आहे बघा. पाठीमागे डॉट ओढायचे आहेत आणि मध्ये लाल रंगाचा एक डॉट देऊन घेतला. पानांचा लूक येण्यासाठी हिरव्या रंगाचे डॉट देऊन घेतले. आता जे शंखाचे आकार काढलेले आहेत त्यामध्ये आपण थोडा थोडा निळा रंग, आकाशी रंग भरून घेणार आहोत. अगदी सोपी आहे बघा ही सुद्धा रांगोळी. रोजची काढण्यासाठी थोडीशी वेगळी आहे. सणासुदीला सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. आता शंख जो काढलेला आहे तिथे मध्ये आपण हळदी कुंकूचे डॉट देऊन घेणार आहोत. मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे बघा एक 3-3 पाकळ्यांची फूल काढून घेणार आहोत. त्यामुळे काय होईल, रांगोळीला एक सुंदर लूक येईल आणि जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसणार नाही. तिथे पिवळा डॉट देऊन घेतला. फुलांमध्ये सुद्धा रंग भरून घ्यायचा आहे. आता तुम्ही अशा ही रांगोळी ठेवली, ही फक्त लाल रंगाने काढून आणि त्यामध्ये हळदी कुंकाचे डॉट दिले तरीसुद्धा सुंदर दिसते. आता फुलाच्या वरती एक एक तुरा काढून घेतला, त्यामुळे रांगोळी थोडीशी मोठी वाटते. आता ही रांगोळी सणासुदीला सुद्धा तुम्ही काढू शकता आणि अगदी पटकन होणारी आहे. जरा काढली अशी रांगोळी तर अगदी सुंदर दिसते बघा. शंखामध्ये मध्ये मध्ये आपण रेषा ओढून घेतलेल्या आहेत. पानांचा आकार थोडासा काडीच्या मदतीने देऊन घ्यायचा आहे बघा. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा, खूप सुंदर आहे. आता पुढची जी रांगोळी आहे तीसुद्धा 4x2 टिपक्यांचीच आहे बघा. 4x2 टिपके मी काढून घेतलेले आहेत. आता इथे आपण जे गुणिलेचे चिन्ह असतं ना तो काढून घेणार आहे बघा. 2-2, 4-4 टिपके जोडून गुणिलेचे चिन्ह काढून घ्यायचं आहे आणि तिथे एक फूल तयार करून घ्यायचं आहे. आता 2 फुलं मी इथे तयार करून घेतलेली आहेत. आता मध्ये एक चौकोन तयार करायचा आहे बघा. ते टिपके जोडलेले आहेत. राहिलेले जे उरलेले टिपके आहेत ते जोडून घ्यायचे आहेत आणि एक चौकोन तयार करून पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे. ही रांगोळीसुद्धा खूप सोपी आहे. कुणालाही काढता येईल. अगदी लहान मुलींनासुद्धा ही रांगोळी काढता येईल अशी ही रांगोळी आहे. आता मध्ये जास्त रिकामी जागा दिसू नये त्यासाठी रेषा देऊन घेतल्या. फुलांच्या मध्ये सुद्धा त्या रेषा आहेत त्यावरती वाढवून घेतल्या. आता फुलांमध्ये मी ऑरेंज रंग, दोनही फुलांमध्ये ऑरेंज रंग भरून घेतलेला आहे. भगवा रंग भरून घेतलेला आहे. पानांमध्ये आपण हिरवा रंग भरून घेणार आहोत. ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे बघा. तुम्हाला नक्कीच काढता येईल. अगदी सोप्या रांगोळ्या मी दाखवलेल्या आहेत. मध्ये हळदी कुंकाचा डॉट देऊन घेतला. आता जे आपण रेषा काढलेल्या आहेत तिथे सुद्धा एक एक सफेद रंगाने डॉट देऊन घेणार आहोत बघा. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा खूप सुंदर आहे. पानांमध्ये एक अखूड आणि लांब अशा रेषा देऊन घेतल्या. जे सफेद डॉट दिलेलं आहे त्याला एक पानाचं लूक दिलेला आहे. काडीच्या मदतीनेच द्यायचं आहे. काही अवघड नाही, अगदी सोपी आहे. जास्त ड्रॉइंग वगैरे करत बसण्याची गरज नाही बघा. अगदी फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. खूप सुंदर आहे आणि अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे. रोजची देवासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता आणि अगदी झटपट होऊन जाते. आता पुढची जी रांगोळी आहे, आता उद्या एकादशी आहे त्यानिमित्त ही रांगोळी मी काढलेली आहे बघा. आता इथे ही रांगोळी टिपक्यांची नाही तर जे विठ्ठलाच्या डोक्यावरती टिळा असतो एकादशीनिमित्त ही रांगोळी आहे. जसे की तुळस पण काढलेली आहे यामध्ये मी. ते जे विठ्ठलाच्या डोक्यावरती टिळा असतो बघा तो मध्ये मी काढून घेतलेला आहे. दोन्ही बाजूने आपण तुळस काढून घेणार आहोत. जे आपले श्री विठ्ठलांना प्रिय आहे ना तुळस, त्याप्रमाणे तुळस काढून घेतलेली आहे. जसं आपण बोलतो ना तुळशी माळा गळा, किंवा तुळशीला एकादशीसाठी खूप महत्त्व असतं, त्यासाठी तुळस काढलेली आहे बाजूने. ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे. जे एकादशीनिमित्त काढण्यासाठी, किंवा तुम्ही रोज तुळशीसमोरसुद्धा ही रांगोळी काढू शकता. खूप शुभ असते बघा ही रांगोळी जर काढली तर तुम्ही तुळशीसमोर. आता जे तुळशीचे तुरे असतात वरती, मंजिरे असतात, ते सुद्धा मी काढून घेतलेले आहेत, दाखवलेले आहेत बघा. प्रयत्न केलेला आहे दाखवण्याचा. आता मध्ये ज्या आपण बघा थोडं थोडं निळा रंगसुद्धा टाकून घेतलेला आहे.
त्यामुळे त्या मंजिऱ्यांचा एक लूक आलेला आहे. आता विठ्ठलाच्या डोक्यावरती त्यामध्ये पिवळा आणि मध्ये काळा डॉट देऊन घेतला. खालच्या बाजूला सुद्धा रिकामी जागा जास्त दिसते, तर त्यासाठी सुद्धा तिथे एक तुळस काढून घेतलेली आहे आणि एक लाल रंगाचं फूल काढलेलं आहे. ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे बघा. पाचही रांगोळी अगदी सुंदर आणि सोप्या आहेत. तुम्हाला नक्कीच व्यवस्थित तुम्ही बघितलं तर नक्कीच काढता येतील. बघा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये रोज मी नवीन व्हिडिओ टाकत असते. प्रत्येक व्हिडिओमध्ये 4, 5, 6 अशा नक्कीच रांगोळ्या असतात. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडत असेल, जी सोपी वाटत असेल ती नक्की काढून बघा. दरवाजासमोर रोज छोटीशी का होईना रांगोळी काढली तर एक दिवस आपला प्रसन्न जात असतो बघा. आपलं मनसुद्धा प्रसन्न असतं. प्रत्येक कामामध्ये आपल्याला छान वाटतं. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.